जागा घेणारे पण भ्रष्टाचाराचा आरोप न झालेले सगळे कलाकार तुमच्यासाठी घेऊन आली आहेत तुमच्या आवडीची कॉमेडीची बुलेट ट्रेन हो दे कला. अर्थातच सगळ्या आपल्या लाडक्या कलाकारांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या लाडक्या म्युझिशियन्सचं. त्याचबरोबर इथे आलेल्या आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं. पुण्याहून आलेत अशोक शहा आणि त्यांची फॅमिली. आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेस कॉमेडी किंग मकरंद नासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुका शहाणे. मित्रांनो, आजकाल ना सगळं ऑनलाईन करता येतं, त्यामुळे किती गोष्टी सहज सोप्या झाल्यात ना. याच गोष्टींचा अनुभव द्यायला हा परफॉर्मन्स तुमच्या समोर येतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विशाखा आणि अंशुमानचं. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों ना खुशी से वो दीवाना हो जाए. हो क्यों ना खुशी से वो दीवाना हो जाए. काय मस्त योग जुळून आलेला आहे. असा रविवार पुन्हा येणे नाही. काय ऑफिसातलं काम नाही, घरचं काम नाही, जेवण झालेलं आहे, बाहेर फेरफटका झालेला आहे. आता मस्तपैकी लॅपटॉपवर लोळत पिक्चर बघूया. लॅपटॉपवर म्हणजे लोळत लॅपटॉपवर पिक्चर बघूया. मला कळतं वरून काय काय बोलतात लोक ते. आता कळलं मला. ओके, कुठला बघूया? सैराट नको. सैराट लॅपटॉपवर पण हाऊसफुल आहे. आपण त्याचं गाणं बघूया. सैराट. उन्हात होते धडधड लाली गालावर आली अनंगात भरले वार ही पिंटीची बाला झाली. आता अधीर झालोया मग बधीर झालोया मग तुझ्याच साठी बनून मजनू माग आलोया. अन उडते बुंगाट पडते झिंगाट रंगात आलया. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. ते आमचं झंगाट. काय काय मग आहो बोला आहो बोला. काय चला ना. चल. आता जेवण झालं, आता काय नको आपण. तसं नाही. तुम्हाला ना कधीच माझ्या मनातलं कळत नाही बाबा. मला काय महेशलाच कळलं नाही अजून. महेश महेश्वर त्याच्या पिंडीवर रोज तू बेल वाचायस ते महेश्वर असं म्हणतो. ऐका ना. हा काय ऐका ना. अगं तेच आयुष्यभर तेच करतोय. बोल ना. चला ना आपण मार्केटमध्ये जाऊया. कशाला? शॉपिंग. शॉप. साड्या खरेदी करायच्या आहेत. काय साडी. साडी? हो एकच. म्हणजे 7-8 तास गेले पुन्हा. हा? अगं एवढ्या साड्या आहेत ना तुझ्याकडे? कुठे साडी? एक पण साडी नाही माझ्याकडे. खोटं बोलू नकोस हा. ते कपाट उघडलं तर साड्यांचा धबधबा खाली पडेल. मी मोजल्यात साड्या 45 साड्या तुझ्याकडे. बघा फक्त 45 साड्या. फक्त 45. त्यातली एकही साडीची घालण्यासारखी नाहीये. म्हणजे? 2 साड्या त्या विरल्या आहेत. ते ठेवून ठेवून विरल्या आहेत, कळलं ना? चला ना त्या जयललिताकडे बघा. 1252 साड्या आहेत तिच्याकडे. हे बघ, दोघांचा आकारमान जरी सेम असलं ना तर ती जयललिता मुख्यमंत्री आहे आणि तुझा नवरा हा कॉर्पोरेट मध्ये साधा वर्कर आहे. हा वर्कर वरनं आठवलं मला परकर पण घ्यायची. वर्कर वरून तू परकर असा जोक केलास. ह्या लेवल आलीस तू. काय अर्जंट काय तुला? असं काय करता? तुम्हाला माहितीये का आपल्या सुषमाचा साखरपुडा आहे. सुषमा हा. आपली? हो. तुझ्या माहिती सांगतो, माझ्या 5 पिढ्यांमध्ये सुषमा नावाची बाई जन्माला आलेली नाहीये. कळलं? हो तुमच्या नातलगांपैकी नाहीये हो. वा. माझी मैत्रीण आहे ना मनीषा. अच्छा, ती मागे आली होती सॉलरचं टंच. कोण कोण? गप्प बसा गप्प मग? बसा. काय? घाणेरडं काहीतरी बोलायला. काय घाणेरडं काय? तर तिची भाची आहे ना सुषमा. हा. आता तिची भाची काय माझी भाची काय एकच ना. मग आता तिच्या साखरपुड्याला मी नाही मिरवणार तर बाई कोण मिरवणार? हा, हो की नाही बरं? घेऊया साडी. तू जागे मी जरा पडतो. जरा पडायला काय तुम्ही पाऊस आहात. चला ना.
अगं नको नाही यार. चला ना मला साडी घ्यायची असं काय अगं करतो? नको गं बाई. नाही, चला ना असं काय करतो अगं नको तू- तुम्ही चॉईसला असेल तर बरं पडेल मी चॉईसला माझा चॉईस भंगार आहे असं 10 लोकांना सांगत असतेस. ते तर आहेच म्हणा. काय म्हणाली? नाही, म्हणजे कसं आहे, म्हणजे तुम्हाला जे आवडत नाही ना ते इतरांना खूप आवडतं माहित आहे म्हणूनच एखादा भंगार चॉईस वाला असलेला बरा नाही का असं चला ना एखादा एक सोबत होईल. अगं नको का रविवार आहे मला पडू दे यार. चला ना बघा मग मी बोलणार नाही तुमच्याशी हा, ठीक आहे. बघा जेवण मिळणार नाही हा. हे पण नाही आणि ते पण नाही बघा रविवार आहे आज मला नको सांगू. हा बरं चल चल मी जरा लॅपटॉप ठेवून देतो. चल 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 चल. लवकर चला बघा लवकर. हा लॅपटॉप बंद करू. चला ना आता चल ए मी काय म्हणतो काय नंतर म्हणा तुम्ही आधी ऐक ना ऐक ना आपण ऑनलाईन शॉपिंग करूया. ऑनलाईन हा हे कुठे दुकान आहे नवीन आलंय का इथे जवळच आहे का रिक्षाने जायचं असेल तर सांगा मला चेंज अगं पावलट ऑनलाईन म्हणजे लॅपटॉपवर भरपूर साड्या बघता येतील. हा? त्यापेक्षा आमच्या भिक्कमजी लालजी संसकडे जाऊया 101 साड्या असतात त्याच्याकडे माहितीये का आणि कसं ना मला ना मोठ्यापणाच्या साड्या लागतात मोठापणा ऑनलाईन मध्ये नाही मिळणार बघाच मोठापणा करू नकोस. मोठापणा तंबूचा सुद्धा असतो आपण तंबू विकत घेऊया. चल ना, ना. तंबू करून फिर ना. नाही आपण लालजीकडे जाऊया काय लालची लालची नाही त्याच्याकडे चांगल्या साड्या असतात आणि ना त्याला माझी सवय माहितीये कसली म्हणजे असं काय करता माझ्या आवडी निवडी त्याला माहिती अरे आहे यार. तो बरोबर ठेवणीतल्या साड्या दाखवतो मला मॅडम जी देखो आपके लिए रखा है असं म्हणून माहिती असं प्रत्येक गिरायकाला असंच सांगतो तो मॅडम जी देखो आपके लिए स्पेशल माल रखा है. अगं सोड ना त्या भिकमजीला यार नाही. मॉडर्न बन ना यार. मी आहेच मॉडर्न अगं मॉडर्न म्हणजे आजकाल सगळ्या आमच्या ऑफिसमधल्या बायका अगं ऑनलाईन साड्या खरेदी करतात. खरं सांगतो अगं तुला सांगतो ऑनलाईन सुद्धा आता लग्नाचा बस्ता घेतात लोक. काही ऑनलाईन बसता काय अगं मी परवा ऑनलाईन ते बनियान आणि मोजे मागवले काय फिट माहितीये हो जबरदस्त आणि काय व्हरायटी त्याच्यामध्ये. हो? अरे अशा यातल्या अर्धी व्हरायटी सुद्धा तुझ्या कोणतो भिकमजीकडे मिळणार नाही. काय सांगता नाही. हा, दाखवा वाचली हमाली वाचली तुमच्या- चला काय नाही काय नाही हे बघ इथे साडी अशी क्लिक केली की ओपन होते. हे बघ, हे बघ, हे बघ. हा, बघ, बघ, बघ. आई गो बापरे है ना? आई बापरे 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 हा. अगं बाई केवढ्या सुंदर सुंदर साड्या हैं. हा, तेच म्हणतो ना. अच्छा अच्छा ये जरा ऊपर की चार नंबर की दिखा जरा भैया एक तर पहिली गोष्ट भैया बिया मला बोलायचं ना आणि माझ्याशी हिंदीत बोलायचं नाही. मी दुकानदार आहे. नॉनसेन्स. अहो, मला सवय आहे ना ते भैया बोलायची दुकानात गेल्यावर म्हणून म्हटलं तुम्हाला काय एवढा राग आला भैया एकदम फालतू नको सांगतो तुम्ही. किती राग येतो बापरे नॉनसेन्स. हा बघ जरा बघ जरा व्यवस्थित बघ जरा. हा येते बघ ही साडी ह्याच्यात बघ. बघू एक मिनिट जरा ए काय करते मी साडीचा पोत बघते ना माझा स्क्रीनचा पोत बिघडवशील तू. हा? हे बघ पहिली गोष्ट लॅपटॉपला हात लावायचा ना. आऊ. साडी घरी आल्यानंतर पोतबीत काय बघायचं तू बघ. काय साडी घरी आल्यानंतर पोतबीत काय बघायचं तू बघ. म्हणजे साडीला हात नाही लावायचा नाही. त्याशिवाय साडी खरेदी करायची अगं पण- शी, याला काय अर्थ आहे याला काय अर्थच नाहीये म्हणजे दुरून बघायचं आणि घरी आल्यावर वापरून बघायचं शी याला काय अर्थ आहे कोणी असा मूर्खपणा करत नाही हे? मी केलाय. हे? तुला दुरूनच बघितलं होतं पोहे आणताना. घरी आल्यानंतर कळलं पोह्यापेक्षा डिशच मोठी आहे. काय फालतू की रे. सतत बोलता मला तुम्ही तुम्हाला माहितीये का ते दुकानदार फसवतात ते काय मध्यस्थीत फसवायला मी फसलो तसा. बघा, तुम्ही सतत लग्नावर जाऊ नका ए बाई, बघ जरा व्यवस्थित यार. साड्यांबद्दल बोला हे बघ, हे बघ. साडी. साडी हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ मस्त आहे बघ काय काय हे बघ कॉटन सिल्क हे बघ बनारसी सिल्क हे बघ कांजीवरम आई, आई, आई. कलकत्ता कॉटन. वा. अरे ऑफर आहे ऑफर आहे. Offer? हा पुढच्या 15 मिनिटात जर खरेदी केलं 300 रुपये साडी पडणार तुला. अय्या ऐक स्वस्त आहे एकदम चल, फाईन करूया. चालेल. एक मिनिट थांबा ते मला जरा नीट दाखवा जरा नीट दाखवा सर, नीट दाखवा ओके नीट बघ आता. हा? आता ओके. भैया जरा इधर का वो 4 नंबर का है ना वो साड़ी वो फिर से दिखा जरा भैया बोलू नको सांगू तुला मी. तुला एवढं भैयाची आठवण असेल माहेरीचा 4 दिवस. एवढं कशाला तुम्ही चिडता भैया, भैया, थंड भैया. थंड घ्या जा जरा सरबत आणा जा 2 शरबत लेके आओ तुझं सरबत चहा जीवन मिक्सर जे काय पाहिजे ना ते स्वतः बनवून घे कळलं ना. नॉनसेन्स. याला काय अर्थ आहे आमच्या भिक्कमजी लालजीकडे गेले ना की तुम्हाला सांगते लस्सी देतात अरे, हातात. आता भिक्कम- मग मी 200 रुपयाची साडी घेऊन येते 800 रुपयाची साडी लस्सी तयार कधी कधी तर फक्त लस्सी पिण्यासाठीच जाते तुला लस्सीने आंघोळ घालतो बस. जा मग आणा लस्सी सॉरी चुकून बोललो मी. हा? लस्सीचा ग्लास लस्सी महत्वाची आहे नाही, आता लस्सी साडी महत्वाची साडी. आहे ना. यार मी तुझ्यासाठी एवढं साडी घ्यायला आलो हा, मी. ठीक आहे. तुम्ही कुठे आलात घरी हा, बसला तेच ऑनलाईन करतोय मी. हा, चला. नॉनसेन्स. हा थांबा जरा दूर जा
हा दूर जा ना, मला लांबून बघू दे साडी. हा बघ अजून अजून लांब, हा हे बघ अजून लांब. जा ना असं लांब. जा ना. आता कुठे बाहेर जाऊ मी काय डोळे बारीक करून बघते, रंग काय चांगला चिनी आहेस तू याची चिकन बघायला बरं जरा. हा, असं वर घ्या, वर घ्या. हा. हा, वर घ्या. हा. हा, कांद्यावर घ्या. हा. हा, डोक्यानं पदर घ्या बरं. काय 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 चाललंय का तुझं काय साडी आहे ती पदर घ्यायला इथे बस इथे बस ते इथे काही इथे कळतच बस नाही ना ती कशी हे बघ, थांब एक सेकंड थांब हे बघ हे बघ आता ही मॉडेल हिने साडी घातली की नाही अशी दिसणार आहेस तू या अशी दिसणार मी. सॉरी म्हणजे अंदाजे तसाच काहीतरी प्रकार असेल म्हणजे तसंच काहीतरी असेल कळलं तुला हा हा आता हे बघ, आता हे बघ, हे बघ, ही कशी वाटते बघ अबोली अबोली कलर बघ तुझ्या अबोली आवडीचा कलर तुम्हाला कसं कळलं आबोली मला आवडतं? मला माहिती ना आबोली कलर तुला आवडतो सतत आबोली आबोली बोलत असतेस परवा एक माणूस आला मी बोललो ना आबोल माणूस आहे तुम्हाला तो कसला आबोली कलर उठून दिसतं हो. बिंडोक नुसती बिंडोकच कलर पाहिजे होता काय? नाही काय नाही. काय? बघ 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 जरा बघ बघ हा बघ मला नाही आवडत. तुला कुठला कलर पाहिजे तुला मला ना चटणी कलर हवा. बघा चटणी कलर. डोक्याची चटणी करतेस तू माझ्या ऐकताय का तुम्ही? हा, ऐकतो, बोल. मला चटणी कलर हवा, आमसुली रंगाचा काठ हवा, श्रीखंडी रंगाचा पदर हवा आणि त्याच्यावर तुरडाळी एवढे असे बारीक बारीक ठिपके हवे असे पदरावर असे बारीक. तुला काय पोळी भाजी केंद्र चालवायचंय काय चाललंय तुझं एक काम करतो ती सफेद रंगाची सुती साडी घेऊन येतो आणि तू आणल्यानंतर ती आमसूला काय टाकायची टाक त्याच्यावर अशी रगड त्यानंतर मग चक्का आणतो त्याचं श्रीखंड कर तसं काठावर टाकून दे हा किंवा मसाला टाकायची बरं हो तुझ्या रंगाची अगे बघ तानापी ही निपाचा एवढेच रंग आहे जगाला जे माहिती आहे अहो नाही, आमचे दुकानदार वेगवेगळे रंग काढून देतो आम्हाला माहितीये का? कसलं? राणी कलर मागितला तर लगेच राणी कलर. अरे तो आहे यार. का तानापी निपाच्या मध्ये? मग अग- मोरपंखी मागितला तर लगेच देतो, किरमिजी मागितलं तर एवढंच काय. परवा माझ्या मैत्रिणीने पिवळा भात रंगाची साडी आणली. पिवळा भात हो, भातावर असं डाल डाल की नाही का तो असा रंग येतो तर वरण नाही का तशा रंगाची सेम साडी. मूर्ख बायका तुम्ही यार काय असं माहिती साडी माहिती मिळाली अशा रंगाची. तुमचं बेकार आहे हे ऑनलाईन शॉपिंग. तुम्हाला सांगते आपण तिकडे जाऊ तुम्ही ऐकत नाहीये. घाणेरडे रंग आहे त्यांच्याकडे, भंगारी दुकान. झक मारली नाही का आलो मी मग चला ना आपण चला ना मार्केटमध्ये जाऊ. अगं नाही खूप वेळ लागेल दोन चला ना तुम्ही. अगं बस ना बस शी 2 बाबा. मिनिटं बस या 2 मिनिटं बस आपण ट्राय करू ना त्यात काय एकदा ट्राय करू नाही जमलं तर बघू ना हा बरं बरं ठीक आहे हा आता बघ एक सेकंद काय हे बघ हा कलर कसा आहे हा हा कसा आहे? हा हा चांगलं आहे. चांगला आहे ना ओके ओके चल हा बघ अगं मग आता फायनल करतो आम्ही थांबा थांबा जरा एक मिनिट. बरं ठीक आहे दुसरा बघूया थांब हा कलर कसा आहे नाही त्याची डिझाईन नाही चांगली. हा बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओ इल्ला काय जबरदस्त color. सेम साडी आहे माझ्याकडे माहितीये का तुम्हाला? थांब एक सेकंद आई काय जबर आता कलरच नाही तुझ्याकडे हा, 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 बघ. चांगलं आहे हा, चांगलं बघ. आहे. ही साडी छान आहे. ओके, छान. चल, final. छान आहे. थांबा, 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 एक मिनिट त्याला विचारा फॉल पिको करून देणार का? काय फॉल पिको करून देणार का? तसं काय बाबा बसलाय फॉल पिको करायला तिकडे अगं हे ऑनलाईन आहे फॉल पिको आपल्यालाच करावा लागतो सगळे दुकानदार फॉल पिको फुकटात करून देतात. ऐक दुकानदार साडी विकतात हो. कितीला विकतात 2000 ला ही साडी थांब तुला प्राइस दाखवत नाही कितीला? 800 रुपयाला साडी आहे ही साडी तुला 2000 ला मिळेल फॉल पिको कोणी करून देईल हा ना हा 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 ठीक आहे ओके ओके Nonsense. हा करा हा, चल, final करूया. थांब. फायनल करा. हा, एक. तिच्याकडनं ना एक मिनिट 4 कापडी पिशव्या पण मागा दळण्याच्या डब्यासाठी चांगल्या होतील. माझा लेंगा फाड आणि 4 पिशव्या कर काय चालेल तुझं फालतू किती मापासून सॉरी यार काय थांबा जरा मला फायनल करू दे एक मिनिट. अरे यार. ती साडी जरा परत मागासारखी मोठी करा जरा. मोठी कर म्हणजे? मोठी करा ना असं. म्हणजे काय? असं असं काय करा ना. कर- काय? अय्या, हे काय साडी न नेसलेल्या बायका आल्या. ए, ऐक. दोन- 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 अय, दोन- काय? दोन- दोन- हा? दोन- 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 थांब. दोन- दोन- थांब, यार, काय 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 अगे तू मूर्ख आहेस तू शी बापरे काय बापरे काय तू या बायका कशा इथे आल्या? इथे आला म्हणजे मी काय बोलवलं ना त्यांना मी कशा आल्या इथे? अगं ते नेटवरच्या बायका आहेत नाही, त्या तुमच्याकडे कशा आल्या? अगं तू एनयूडी आपलं समून त्या आल्या त्या तू बंद करू. हा साडी फायनल कर साडी साडी त्या बायका नेसतो तुमच्या त्या साड्या घाणेरड्या. अगं त्या बायका साड्या नाही घालत हा? आपलं ते आपलं आपलं अरे म्हणजे अगे या बायका बायका नाही आहेत म्हणजे खऱ्या बायका नाहीत ह्या खऱ्या बायका आहेत तिथे पडते यार साडी फायनल कर यार अच्छा घाणेरड्या बघत बसतो. ओके मी बघत मला बायकांमध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हणजे ह्या बायकांमध्ये या बायकांमध्ये हा. चल आता आता आहे आता फायनल करूया करूया का फायनल
थांबा जरा बघू दे मला काय? नीट बघू दे हा. जरा परत ते मोठे करा तुम्ही राघव सारखं अहो तुम्ही चिडचिड करू नका हा, बाई, हा, ठीक चिडचिड आहे. केली काय बरं, काय मला सुद्धा फालतू- बघा बसून तुम्ही आपलं सांगताय मला कळत नाही मग मला साडीचा पोत बघू दे एक मिनिट थांबा जरा काय केलंस तुम्ही काय केलंस तुम्ही काय केलंस काय केलंस तुम्ही काय सॉरी सॉरी काय मूर्खबाई काय केलंस मी असं टोक भिजून बघतो आम्ही साडीचा रंग जातोय का तुझ्या बापाने असं केलं होतं काय करतो तू माझा आता हा पहिला दुरुस्त करायचा हा जर दुरुस्त झाला नाही ना तर पहिला मी नवीन लॅपटॉप घेणार आणि पुढच्या 6 महिन्यात साडीमधला जरी काढलास ना सॉरी परत काढ सॉरी म्हटली मी सॉरी सॉरी फालतू किती सुनो भैया सुनो ना पूर्ण मरत मकरंद दादा उत्कृष्ट सादरीकरण क्या बात है बहुत बढ़िया म्हणजे एक तर परिपूर्ण ते विनोदी होतं ते फार कंटेम्पररी पण होतं तुमच्या सादरीकरणासाठी मी तुम्हाला तुरा देतो बहुत बढ़िया रेणुका ताई क्या बात आहे फॅन्टॅस्टिक परफॉर्मर्स आहात तुम्ही दोघंही खरंच उत्कृष्ट आणि गंमत म्हणजे थिएटरमध्ये आपण म्हणतो की ही चौथी एक वॉलच आहे आणि ती जे अभिनेता तोडतात ते सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ आपल्या ऑडियन्समध्ये क्रिएट करतात आणि ते कॉमेडी असून देखील अतिशयोक्ती असून देखील ते इतकं रिअलिस्टिक होतं आणि तरीही एनर्जेटिक इंटेन्स असं होतं की मला प्रचंड आवडलं तुमचा परफॉर्मन्स यार युअर टायमिंग इज जस्ट आउटस्टँडिंग आणि म्हणजे इतकं झालं की ते जेव्हा तू पाणी टाकलंस त्या लॅपटॉपवर तेव्हा खरंच हृदयाचे ठोके अगदी बंद झाले लिटरली इतकं हे क्रिएट करणं म्हणजे किती मुश्किलीचं काम आहे पण तुम्ही इतकं सहजतेनं ते केलं त्याबद्दल मी तुम्हाला हॅट्स देणार आहे आणि आता बघूया हॅट आणि तुरे मिळाल्यानंतर लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे 500 600 700 800 900 अर्थात 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे पुन्हा एकदा त्याच्याबद्दल अभिनंदन आणि असेच हसवत राहा तुम्ही बसू शकता थँक्यू मित्रांनो एका चपलेच्या दुकानामध्ये ना भरपूर नवीन स्टॉक आलाय आपण बघूया या चपला घ्यायला कुठकुठली गिराईक येत आहेत ते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद आणि संदीपचं लाटे झेले उडाले लाटे झेले हा हॅलो अगं हा मी बाजारातच आलो हो येताना घेऊन येतो चपला लक्षात आहेत माझ्या अगं हो तू आता फोन ठेवशील तेव्हा घेऊ ना फोन ठेव आधी हा हा चल ओके बाय ए उडाले लाटे झेले या ना साहेब मस्त नवीन माल आहे बोला साहेब कुठला पॅटर्न देऊ बोला साहेब फक्त बोला मला ऑल सीझन्स हवेत म्हणजे पाण्यातही चालतील अशा चपला हव्यात पाण्यात चपल्या थोडी चालतात बेडूक चालतो कासव चालतो नाव चालते चप्पल पायात घातलं मग ती पाण्यात चालते साहेब काय सकाळी भंकच करता साहेब फोनीच्या टायमाला तुम्ही पण नाही. बोला कुठला नंबर पाहिजे बोला किती नंबर देऊ मला 9 नंबर दाखवा 9 नंबर एक युनिक 9 नंबर दे युनिक 9 नंबर वा 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 युनिक 9 नंबर कोण असतो वरती मला ना लहानपणापासून कौतुक आहे म्हणजे तुम्ही मॉडेल नंबर सांगता वरतून देवाने तथास्तू म्हटलं का बरोबर तेच मॉडेल हातात येऊन पडतं कोण असतो कोण वरती देव असतो देव रामदेव असतो रामदेव रामदेव म्हात्रे अच्छा हा आपला माणूस आहे अच्छा 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 एकदम सॉलिड भाई क्वालिटी तुम्ही बघाल ना साहेब तुम्हाला सांगतो अशी क्वालिटी तुम्हाला कुठे भेटणार ना एक नंबर क्वालिटी तुम्ही काय पण करा कशी पण वापरा तुम्ही रफ अँड टफ तुम्ही वापरू शकता कशी पण रफ किती महिने टिकेली? ही 12 महिने फुल एकदम रफ 12 महिने संपले वाटतं
रामदेव तुझी कशाला दिली चप्पल? बॉक्स दे ना, दुसरा बॉक्स दे. नाही हा नका फोडू नका, असू दे. ते ऍक्च्युली मला नको, माझ्या काकांना हवी आहे. आणि हे बघा, हे मॉडेल आहे ना, हे मॉडेल, ही लेडीज चप्पल मला 8 नंबरची द्या. आणि ही बंड्यासाठी हवी आमच्या, ती पण 8 नंबरची. आणि तुमच्याकडे ही असली अंगठा असलेली आहे का? आहे ना, अंगठ्याची पण आहे ना. ती माझ्यासाठी 9 नंबरची द्या. वा वा, क्या बात आहे. आज काय मूर्त आहे का फक्त चपल्यांचा? तर सोन्याचा कसा मूर्त असतो तसा चपल्यांचा मूर्त आहे वाटतं. नाही कसं आता पावसाळा आलाय ना, म्हटलं सगळ्यांच्या चपला चेंज करू, बाईकचे टायर चेंज करू म्हणून, बाकी काय नाही. बरं ऐका ना, बोला. मी हाक मारू रामदेवला? बघा, मला खूप उत्सुकता बघ, किती गोड आहे. तुम्ही हाक मारता लगेच येऊन. आवाज द्या. ए रामदेव, ए युनिक 9 नंबर, कोल्हापुरी 8 नंबर, युवा 8 नंबर आणि लेडीज 8 नंबर दे. ए दे ना, ए कोल्हापुरी दे, 9 नंबर दे. अहो तो काय रिॲक्टच करत नाहीये. तो काय संदीप गायकवाड आहे का? हा, तुझ्या कुठल्या पण डायलॉगला रिॲक्ट व्हायला? हा? तो फक्त माझ्या डायलॉग वर रिॲक्ट होतो माहितीये, आणि मालकाने मला म्हणून त्याच्यासाठी इथं ठेवलाय. हे बघ, एक 9 नंबर ब्लॅक दे, एक 9 नंबर युनिक दे, एक कोल्हापुरी दे. बघितलं? हे कसं तुम्ही बोलतात ते येतो. रामदेव प्रसन्न झाला, बोला. वा गंमत आहे. यातला एक पीस पॅक करा. अच्छा, एक पीस ना करून टाकतो. उजवावाला पॅक करा. हा, उजवावाला ना, उजवावालाच आपण. काय आलं? उजवावाला म्हणजे? हा म्हणजे हा जो जोड आहे ना, त्यातला प्रत्येक जोडीतला उजव्या पायाचा तो पॅक करा. अरे उजव्या पायाची? काका काय एका पायात चप्पल घालून फिरतो काय? हो. तो काका आहे की बगळा आहे? एका पायात चप्पल घालून फिरतो म्हणजे? हे बघा, उगाच आमच्या इमोशन्स बरोबर खेळू नका. काय आलं? काय झालं काय? आमची आजी गेली गावी. गावी. कशाला जाईल? गावावरनं लोक यायला लागले आता. आमची आजी वर गेली. ए रामदेव, ह्याच्या आजीला फेक खाली. मला वाटलं भारती गेली. अहो काय बोलता? वर म्हणजे रामदेवकडे नाही गेली, ती रामनाम सत्य करत देवाकडे गेली. आमची आजी गेली. मग ते असं घरातलं कोण गेलं की काहीतरी सोडावं लागतं ना. मग आमच्या काकाने डाव्या पायातली चप्पल सोडली. काय सोडली? डाव्या पायाची चप्पल सोडली काकाने. अरे माणूस मेल्यानंतर त्याच्या आवडीचा पदार्थ सोडतात ना. हा, मग आमच्या आजीला चप्पल आवडायची. अच्छा, तू कुत्रीला आजी बोलायची? हो हो. कुत्री माहिती ना, नाही चप्पल बरोबर खेळतात नाही असे. आणि खेळतात नाही का कुत्रे? तू कुत्र्याने लायला? अहो काय बोलतात? तुमच्या तोंडाला काही हाड, जिभेला काही हाड? अहो म्हणजे तसं नाही आहे ते. आमच्या काकाला चप्पल आवडायची ना खायला. म्हणजे आजी अशी चप्पल घेऊन मागे लागायची, ती काकाला मारायची. जाम बीम लावायचा काय चपल्याने मग खायचा? नाही तसं नाही, आपण कसं मार खातो अशी अच्छा. चप्पल खायचे काका. मग आजी गेल्यावर काकाने डाव्या पायातली चप्पल सोडली. सोडते, जाऊ दे, चल. काकाचं जाऊ दे, पण काकीने का दुसरी चप्पल सोडली? नाही काकीने चप्पल नाही सोडली, चप्पलने काकीला सोडलं. काय चप्पल म्हणजे काय नवरा आहे का काकीचा? नाही तसं नाही. म्हणजे काकी देवळात गेली ना, तर देवळावर ना एक चप्पल गायब. आता मला सांगा, नवीन चप्पल हो, नवीन चप्पल, अजून लेबल पण नाही उतरलं. कसं वाटत असेल त्या चपलीला बिचारीला? ती बिचारी एकटी पडली माहितीये, अशी जाऊन गप अशी कोपऱ्यात बसली एकटी, पार्टनर हरवली म्हणून. मग आम्ही असं कुटुंबाने असा निर्णय घेतला की हिला सोबत आणूया, म्हणून ती उजव्या पायाची चप्पल काकीची द्या आम्हाला आता. अरे पण तुला चप्पल दिली तर माझी 9 नंबरची चप्पल एकटी नाही पडणार. तुमची चप्पल एकटी पडणार, पण कोणा ना कोणातरी एकटं पडावंच लागणार ना. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. हा, म्हणून तुला एक चप्पल देऊ आणि परिवर्तन करू. माझा मालक माझं परिवर्तन करेल. तू जा यार, कशाला बोलून टायमाला सकाळी सकाळी डोका खातो यार. चल बरं माझ्या चपलीचं तरी बघा हो. माझी चप्पल तुला 2 चपल्या घ्यायला लागतील. 2 चपल्या घ्यायला लागतील तुला. नाही मी वापरतो दोन्ही चपला, पण मला एकही चप्पल नकोय. मला फक्त ह्या चपलीचा अंगठा हवाय.
तो अंगठा तुटला ना तेवढा तुम्ही काळजी करू नका, मी तयारीने झालो. मी माझा ए, अंगठा ए, ठेव मी घेतो ना काढून. ठेव. तू काय अंगठ्यावर पडलाय का रे? अंगठ्यावर पडलाय तू? हा, चपलीचा अंगठा वगैरे भांकस करायला तू सकाळी सकाळी काय भांकस करायला आला का तू? अहो असं काय करता आता? मला सांगा, आपल्या डाव्या ढोपराला लागलं तर डॉक्टर डाव्या ढोपराला बँडेज बांधतो ना, उजव्या ढोपराला बांधतो का? अरे ढोपराला बांधलं तरी बँडेज पट्टी काय ते उरते नाही, ती ड्रेसिंग उरते, दुसऱ्या पेशंटला लावतो ना, तो लावतो की नाही? चपलीचं काय? नाही एक बरोबर. चप्पल गेली दुसरीचं काय करू मी? नाही बरोबर. मला सांगा, तुम्ही हुशार की डॉक्टर हुशार? डॉक्टर हुशार आणि सगळ्यात जास्त तू हुशार. तू जा ना यार, सकाळी सकाळी डोकं खराब करू नको. एकतर असा धंदा नाही तू निघ यार, चल ऐका ना, चल निघ तू. बरं ऐका, हे बघा कसं आहे, तुमची एक चप्पल वाया नाही जाणार. आता तुमचं रस्त्यावर दुकान आहे, तर रस्त्यावरनं मोर्चा जात असेल तर मोर्चावाल्यांना लागतात असं चपलेचे हार बनवायला, त्यांना देऊन टाका एक चप्पल. नाही तर असं रस्त्यासमोर कोणी असं फिट येऊन पडलं असं लगेच एक चप्पल द्यायची त्याला, लगेच तो आई लवकरच झालं, तो असा लगेच शुद्धीवर येतो माणूस. बायकांना द्या बेवड्यांच्या, त्यांना नवऱ्यांना मारायला लागतात. केवढे उपयोग आहेत चपलीचे. एक चप्पल का देऊ मी तुला? का देऊ एक चप्पल? एक मिनिट, तुम्ही उगाच रागवू नका मला, म्हणजे फुकट नको आहे चप्पल, मी पैसे देणार आहे. किती झाले सांगा ते. असा बोल, पैशाची वार्ता केली म्हणून सांगतो तुला. 500 रुपये जोडीचे 2000 होतील. हा ठीक आहे ना, सकाळी सकाळी डोकं खायला आलं एक तर. 500 रुपये जोडी ना, 500. हा ठीक आहे, हे घ्या. 750 रुपये जोडीचे, 50 रुपये अंगठाचे, 800 रुपये दिलेत. 800 रुपये टेकवतो माझ्या हातात. 800 रुपये टेकवतो तू? अहो मी एक चप्पल घेतो ना, 500 रुपये जोडी म्हणजे 250ला एक पडली, 3 जोड्यांचे 750, 800. चला अरे आपण बाकीच्या चप्पलचं काय करू? एका चप्पलचं काय करू? ठीक आहे, मी दोन्ही चप्पला घेतो. ठीक आहे, पण मला दोन्ही उजव्या पायाच्याच द्या. अरे तुला काय मागासपासून इंग्लिश मध्ये सांगतोय का रे? मी इंग्लिश मध्ये सांगतोय का तुला? हे बघा, तुम्ही बोलवला सेल लाटे लाटे म्हणून मी आलो, कळलं का? मला हाऊस नव्हती. बरं चला, अंगठ्याचे मी 100 रुपये अरे देतो. तुला अंगठ्याचे 100 तुला मारी ना, तुला चपलीवर ठेवेल, त्याच्यावर अंगठा ठेवेल, त्याच्यावर खेळा ठोकेल. चल निघ. सकाळी सकाळी आला डोकं खराब करायला. अरे चल ना, निघ ना, बघतो काय. चल बरं, ठीक आहे. ऐका, बरं चपला नको, बूट पॉलिश आहे, बूट पॉलिश. उजवा पायाची नाही. चल निघ. बूट पॉलिश दोन्ही पायांना एकच वापरतात. बूट पॉलिश आहे का? हा आहे, 100 रुपयाला आहे. दाखवा. ही बघ, ना तसं नाही, ते उघडून दाखवा, कलर बघायचा मला. ही बघ. किती रुपये? 100 रुपये. 100 रुपये. काय इंग्लिश मध्ये सांगू तुला? नाही एक मिनिट. सकाळी सकाळी भंकट करायला येतो. हे 20 रुपये ठेवा. 20 रुपयाला नाही येत ती. अहो ठेवा, ऐका तर बघू जरा. बघू जरा काय. मला नाही एवढीच हवी. आम्हाला एकाच पाहायला लावलं, मला एवढीच हवी. अरे तो चवनप्राश आहे का तुझ्या तर? अहो ऐका, लागेल. धमाल आली. मग दुकानात मस्त वाटतंय. बघू आपण नंतर काय मला काही मिळतंय का. तोवर बघून घेऊया की यांचं कसं वाटलं स्किट. मकरंद दादा, खूप चांगलं सादरीकरण होतं दोघांनी पण. खरं तर तुम्ही नेहमीच काहीतरी मॅड कॉमेडी करत असता, पण हाही तुमचा उत्तम सादरीकरणाचा एक भाग होता. आणि पश्चात तू त्याला उत्तम इरिटेट केलं. आणि संदीपनी फार छान काम केलं आज, खूप छान. रेणुका ताई, माझी हसून हसून वाट लागते actually. इतकं फनी होतं आणि तुम्ही किती मॅड आहात यार, रिअली. एस्पेशली ते बूट पॉलिश मध्ये तू चमच्यानी ते काही 20 रुपयाचं घेतलंस ना, मी तर गेलेच. तर मला खरंच मकरंद म्हणाले तसं, संदीप आज तुझं काम खरंच फॅन्टॅस्टिक होतं. तुझं लेवल ऑफ इरिटेशन अगदी जे आम्हाला वाटत होतं ते तू व्यवस्थित दर्शवलंस. आणि तुमचं टायमिंग शाम्याचं आणि तुझं ते बूट खूप छान बसवलेलं होतं हे स्किट. आणि खरंच म्हणजे पशाचं ते जे एक्सप्रेशन होतं की अरे वर कोण बसलेलं असतं, हे आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे डेफिनेटली बुटांच्या दुकानात. सो मला प्रचंड आवडला. मी हॅट्स देणार आहे तुम्हाला. मी तुरेही देतो. आणि आता
हॅट आणि तुरे मिळाल्यानंतर जो एक प्रश्न पडतो त्या प्रश्नाकडे वळूया. थोडक्यात लाफ्टर मीटरकडे वळूया. काय म्हणणं आहे बाबा तुझं? अर्थात 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन आणि थँक्यू सो मच इतकं छान हसवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, कुठलंही लग्न जमवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. असं जागरूकपणे लग्न नाही जमवलं तर काय होतं तुम्हाला माहितीये? नाही माहितीये? मग आपण इकडे बोलूया समीर आणि भक्तीला. काय म्हणताय? जेवल्याशिवाय जायचं नाही हा? अय्या मृण्मयी तू? अगं बाई आलीच लग्नाला? आले, आले, वा, 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 आले. छान छान छान. अगं मी तुला बघतो कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. थँक्यू. बघत राहा बघत छान करतेस ना तू, छान थँक्यू थँक्यू. जेवल्याशिवाय जाऊ नका. मकरन सर, रेणुकाताई तुम्ही? मला खूप छान वाटलं तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला आलात ते. मकरन सर, आहेर दिल्याशिवाय जायचं नाही बरं का? म्हणजे जो आहेर जमा होणार आहे ना तो आम्ही नाम फाउंडेशनला देणार आहे. त्यामुळे आहेर दिल्यावरच जायचं आणि दोघांनी जेवून जाऊ बरं का. हो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण कोण? माणसं अहो कमालच करताय. अहो तसं नाही हो. मग? आपण कोण म्हणजे तुम्ही मुलाकडचे का मुलीकडचे? मी मुलाकडचा. हा तरीच मला बघितल्यासारखं वाटत नव्हतं हो, तुम्हाला. हो, हा. मी मुलीची आई. मी एका मुलाचा बाप आहे. अहो तसं नाही हो. मग? मी मुलीची आई म्हणजे आत्ता जिचं लग्न आहे ना त्या मुलीची मी आई. अच्छा अच्छा, म्हणजे वधू मुलीची तुम्ही आई आहात. अच्छा अच्छा, नमस्कार नमस्कार. हा. मी मेनका. अरे वा वा. अरे अनेक वर्ष मेनकाला मिठीत घ्यायचं होतं त्यामुळे नाही नाही, तसं काही गैरसमज करून घेऊ नका. हा म्हणजे काय माहिती का, माझा स्वभाव आहे तो. समोर पांडुरंग नावाचा माणूस आला ना मी त्याच्या पाया पडतो. बाकी काय नाही, तुम्ही अगदी उत्तम दिसताय. तुम्हाला सांगतो असं वाटतंय ना की मी खरं सांगू मला तुमच्या पाया पडायचे. या, अहो, नाही, काय नाही. आहे, अहो? माझ्या पाया काय पडताय अहो तुम्ही? नाही, हे काय आहे, हे जबरदस्त आहे हे सगळं. वा वा वा. आजच झाला का राज्याभिषेक? नाही, किल्ल्याला लाइटिंग केलं सगळं म्हणून म्हटलं. असे असे हा नाही नाही, पण खरंच सांगतो तुम्ही अगदी देवीसारखी दिसताय. खरंच सांगतो म्हणून पाया पडलो मी तुझ्या. अय्या खरं? या. अहो तरी हा. आज सकाळपासून मी ज्यांना विचारते ना मी कशी दिसते मी हा. कशी दिसते हा. ते काही न बोलता असं नमस्कार करतात मला. अहो अगदी कोपऱ्यापासून नमस्कार करण्यासारखाच दिसतात तुम्ही. खरंच खरंच वा वा वा. बरं वरं मुलाचे तुम्ही कोण? वरमुलाची जी आई आहे ना तिचा मी मानलेला भाऊ आहे. आलं लक्षात आलं माझ्या. काय काय काय? तुम्ही वरं मुलाच्या आईच्या कॉलेजमध्ये होतात ना? हो हो एकतर्फी प्रेम. हो हो. बरोबर, मानलेला भाऊ. म्हणजे अहो, याचा मानलेला भाऊ वगैरे नातं नसतं हो, सगळं खोटं असतं. म्हणजे नाईलाजाने तयार झालेलं ते नातं असतं. वा वा वा. म्हणजे मानलेला भाऊ या नात्याचं किती छान विश्लेषण केलं होतं तुम्ही. कसं जमलं कसं तुम्हाला हे? अहो आता या क्षणी आतमध्ये जे 4 जण राबतात ना किचन मध्ये हा. ते माझे मानलेले भाऊच आहेत. काय सांगताय काय? वा 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 वा. स्वागत आहे तुमचं. नाही नाही, हो स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. छान आहे हॉल बिल, छान आहे एकदम. हो. छान सजावट केली तुम्ही. कार्य उत्तम चाललंय तुमच्या मुलीचं. अहो म्हणजे काय उत्तमच हो, हो, होणार. हो. एकुलत्या एका मुलीच्या आईचं लग्न आहे. काय? या आईच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न हा आहे. बरोबर आहे बरोबर आहे. अहो बाजारात गेल्यावर कोथिंबीर घेताना मी 10 वेळा पारखून घेते. खरंय खरंय. मग मुलीच्यासाठी कुठे कसं कमी सोडणार आहे का? अजिबात नाही अजिबात नाही. अहो मी मुलाचं घराणं अगदी नीट पारखून तपासून घेतलेलं हो, आहे. नाही, नाही. सगळं व्यवस्थित आहे. खरे खरे चांगल्या घरात पडली आहे मुलगी तुमची. हो अहो त्यांचा 12व्या मजल्यावर मोठा फ्लॅट आहे. नाही नाही, चांगल्या घरात म्हणजे फ्लॅट मध्ये चांगलं पडले असं नाही हो. मग? घराणं चांगलं आहे त्यांचं. हो, हो, हा हा हा. हो. आणि मुलगा चांगला आहे की? हो? मुलगा पण चांगला म्हणजे आहे. काय नाकी डोळी अगदी नीटच आहे हो. हो अगदी जवळ जाऊन जरी बघितलं ना तरी कळत नाही काचेचा डोळा आहे म्हणून. काचेचा डोळा? हो, काय बोलता तुम्ही? अहो काचेचा डोळा का लावेल तो? ऍक्च्युली काय झालं त्यांचा तो डान्स बारचा बिझनेस आहे ना.
हो त्यांचे डान्स बार आहेत तुम्हाला माहित नाही का नाही माहिती असणार तुम्हाला माहिती असणार काय झालं डान्स बार म्हणजे रिस्क आली ना शत्रू आले गेल्या महिन्यातच एक मोठा राडा झाला होता हा गोळी लागली डायरेक्ट डोळ्यात घुसली त्यामुळे काचेचा डोळा लावलाय अहो काय बोलताय तुम्ही हे मला डान्स बार बद्दल काहीच माहिती नाहीये डान्स बार बद्दल माहिती नाहीये हो कमाल करताय हो त्यांचे डान्स बार आहेत पण घरानं चांगले घरानं चांगले 5 डान्स बार आहेत हा. त्यांचे स्वतःचे 5 डान्स बार आहेत हे म्हणजे तुम्हाला माहिती आणि तुम्ही माहिती नाही असं दाखवताय ना दिस इज नॉट फेअर अहो स्टेशनच्या समोर नाही का ब्लॅक नावाचा एक बार आहे तो एक त्यांचा बार आहे त्यानंतर नगरपालिकेची शाळा आहे त्याच्या बरोबर समोर बच्चों की जन्नत असा एक बार आहे हो. आणि महात्मा गांधी चौकात सुद्धा बार आहे हा, नाचो नावाचा हो, असे अनेक बार आहेत त्यांचे तुम्ही मस्करी करताना माझी अहो नाही मस्करी नाही करत आहे खरंच सांगतोय मी त्यांचे खरंच बार आहेत केवढी गर्दी असते त्यांच्या बारमध्ये अहो काय होतं पोलिसांची धाड पडली की यांच्या बारमधून ना छुपे रस्ते ते डायरेक्ट नगरपालिकेच्या गटारात बाहेर पडतात ते पोलीस तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत ना म्हणून ह्यांच्या बारमध्ये गर्दी होते अहो हे काय बोलताय तुम्ही म्हणजे डान्स बार बद्दल मला काहीच माहिती नाहीये मी देतो ना माझा फेवरेट सब्जेक्ट आहे तो डान्स बार बघा बघा डान्स बार बद्दल कसली माहिती सांगताय मग त्या मुलाबद्दल काही माहिती नाही असं म्हणायचं होतं मला मुलाबद्दल माहिती नाही मला हे पटूच शकत नाही म्हणजे आपली मुलगी ज्या मुलाला आपण देतोय त्याबद्दल तुम्ही माहितीच गोळा केलेली नाहीये याच्यावर विश्वास नाही माझा अहो माहिती गोळा केली होती मी मग? अहो वर मुलगा रात्रीच्या शिफ्ट ड्युटीच करतो हा आता डान्स बार म्हटलं की रात्रीच जावं लागतं ना बरोबर आहे त्यांचं अहो, तसं नाही हो वर मुलाचे वडील जाऊन 2 वर्ष झाली हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे 2 वर्ष झाली वडील जाऊन चेन स्नॅचर होते ते हा ते मंगळसूत्र चोरतात ना चेन स्नॅच करतात ना ते होते ते त्याने एकदा चेन स्नॅच केली पळायला म्हणून बाईक वळवली एवढा ट्रक आला आणि त्याने स्मॅश केलं इथे स्नॅच तिकडे स्मॅश एवढाच आवाज आला स्मॅच स्मॅश एवढाच आवाज आला आणि ते गेले तुम्हाला माहित नाही मुलाचे वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले हे सांगितलं होतं त्यांनी हा मग आपण हे माहिती नव्हतं की चेन चोरल्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून अरे कमाल आहे. हो फसवलं हो आम्हाला त्यांनी म्हणजे मी चांगलं सुशिक्षित सुसंस्कृत घराणं बघून माझी एकुलती एक मुलगी त्यांच्या एकुलते एका मुलाला देणार होते एक मिनिट त्यांचा एकुलता एक मुलगा आहे हा नाही बरोबर आहे आत्ताच्या बायकोकडून एकुलता एकच येस या आत्ताच्या बायकोकडून म्हणजे मुलाच्या वडिलांचं आधी सुद्धा लग्न झालेलं होतं नाही तुम्ही मस्करी करता मी आपल्या बाबडेपणाने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तुम्ही मुद्दामून विचारताय मला मस्करी करताय अहो मस्करी नाही मी माझ्या मुलीचं लग्न करतेय आणखीन सांगा मला सांगा मुलाच्या वडिलांचं खरंच आधी लग्न झालेलं होतं हा ऍक्च्युली एक लांबची मावशी त्यांच्या घरात राहते ना माई मावशी ती त्यांची आधीची बायको आहे नाही एक मिनिट हे बघा मला लग्न मोडायचं नाहीये तुमचं मी जातो इथून आय एम सॉरी मला लग्न मोडायचं नाहीये उगीच मी विघ्न आणू काय झालं तुम्ही आता कुठे जायचं नाही मला सगळी माहिती सांगायची मला सांगा आणखीन सांगा मुलाची आई काय करते मुलाची आई काय करते आई तेच, आई काय करते अरे हा सोडा आई करते आई काय करते मुलाची मुलाची आई क्रिकेटवर बेटिंग करते नाही पण ती बेटिंगच करते ना बेटिंग म्हणजे पैस झाली ना एका अर्थाने आपण नाही का म्हणतो 17 गुलाबजाम खाऊन दाखव मी तुला एवढे पैसे देईन बेटिंग स्वतःच्या घरामध्ये देवाच्या अशा मोठ्या मोठ्या तसबिरी लावणारी दिवसभर देवदेव करणारी देवदेव नाही देव घेऊ बेटिंग आहे ना त्यामुळे द्यायचं आणि घ्यायचं असतं तेच ते असं घरामध्ये देवदेव करणारी आणि घराबाहेर देवघेव करणारी आणि आता या क्षणी हॉलमध्ये अशी घुबडासारखी हेअरस्टाईल करून फिरणारी महामाया क्रिकेटवर बेटिंग करते हलकट मी आता तिला सोडणार नाही मला आणखी माहिती हवी आणखी माहिती सांग मला आता मी त्यांना सोडणार नाही एक मिनिट माझं सोडणार नाही आता त्यांना ऐका माझं ऐका तुम्ही हे बघा मी त्यांना हे सगळं विचारलं होतं की मुलीकडच्या लोकांना सगळी माहिती दिलेली आहे का तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना सगळी माहिती दिलेली आहे बरं मुलीचं घराणं सुद्धा तोला मोलाचं आहे त्यांचा मटक्याचा अड्डा आहे मटक्याचा धंदा आहे त्यांचा मटक्याचा धंदा हो आमचा? हो अरे देवा अहो माझी मुलगी पोट्रीचा धंदा करते हो म्हणजे पोट्रीचं असं डिझाईन करते मडक्यावरती आणि ते विकते असा धंदा आहे आमचा आणि ते म्हणले मटक्याचा धंदा आहे आमचा अरे बाबा शांत व्हा तुम्ही शांत व्हा मॅडम शांत व्हा नाही आता मी त्यांना सोडणार नाही हे बघा तुमच्या मुलीचं लग्न आहे आता एक हळू जरा आवाज हळू करा आणि मुलीचं लग्न आहे इथे प्रॉब्लेम काय का अहो खड्ड्यात गेली होती कुत्री हो मुलीला काय कुत्री म्हणताय तुम्ही पुत्री मला पुत्री म्हणायचं होतं खड्ड्यात गेली ती पुत्री आणि खड्ड्यात गेलं तिचं लग्न हे अशा घराण्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देण्यापेक्षा मी तिला विहिरीत ढकलून देईन हो काय बोलताय तुम्ही मिस्टर मोरे इकडे या हरिओम तुम्ही मुलीचे सख्खे काका ना हरिओम आणि तुम्हीच हे लग्न जुळवलं ना
हरिओम नालायक माणसा हरिओम. लाज नाही वाटत तुला हरिओम. हरिओम काय हरिओम आमच्यासारख्या लोकांना फसवतोस आणि हरिओम. देवाचं काय नाव घेतोस हरिओम. गप्प बसा. मला काय वाटलं मला तुमच्याबद्दल काही माहिती होणार नाही हरिओम. मला सगळं माहिती झालेलं आहे तुमच्याबद्दल हरिओम. 4 डान्स बार आहेत तुमचे हरिओम. आणि तुम्ही आमच्या घराण्याबरोबर बरोबरी करणार आहे? हरिओम. लाज नाही वाटत तुम्हाला हरिओम. हे लग्न मोडलं हरिओम. आता आत्ताच्या आत्ता निघून जायचं गेट लॉस हरिओम. मला तुमचं तोंड नाही बघायचं शांत व्हा, नाही शांत व्हा, शांत व्हा. मिस्टर मोरे सी यू इन द कोर्ट एक मिनिट शांत व्हा, तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा. शांत झालात का या इकडे या पंख्याखाली या शांत व्हा. देवा या शांत व्हा. थँक्यू तुम्ही अगदी देवासारखे भेटला तुम्हाला अरे माझं कर्तव्य आहे ते. माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं नाही हो, असं का देवा फसवलं मला या मोऱ्यांनी हो काय हो, तुम्ही मगाशी त्यांना मोरे मोरे का बोलताय? मोरेच आडनाव आहे ना त्यांचं झोरे हं? झोरे आडनाव आहे त्यांचं. जोरे नाही मोरे मी मुलाकडून आलोय. झोरे आडनाव आहे त्यांचं. नाही आणि त्या झोरेंचे काका नाहीच आहेत. झोरेंचे काका आहेत ना जन्मठेप बोगतायत. झोरेंच्या लग्नाला आलोय मी. नाही अहो हे रमाकांत मोरे यांच्या मुलाचं लग्न आहे सतीश झोरे पत्रिका आहे माझ्याकडे. ठीक आहे हे बघा सुयोग मंगल कार्यालय हेच आहे. पहिला मजला हाच आहे. दुसरा मजला हा दुसरा मजला आहे. अरे बापरे म्हणजे लिफ्ट थांबलीच नाही पहिल्या मजल्यावर डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावर थांबली. अरे म्हणजे हा ऍक्च्युली मला पहिल्या मजल्यावर जायचं होतं झोरेंच्या लग्नाला. मी चुकून दुसऱ्या मजल्यावर मोरेंच्या लग्नात आलो. अच्छा 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 म्हणजे झोचा मोह झाला. अरे हरकत नाही. ओके आय एम सॉरी पण काळजी घ्या. हां तुमच्या मुलीचं बरं बघा ऑल दी बेस्ट सांगा तिला. आणि ते लिफ्टचं कंप्लेंट करा कार्यालयात सांगून ठेवते. चल ओके 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 ऑल द बेस्ट. अरे नालायक माणसा अरे माझ्या मुलीचं लग्न मोडून गेलं. अरे देवा काय करू मी आता? मिस्टर मोरे मिस्टर मोरे सॉरी माझ्या मुलीला पदरात घ्या. सॉरी माझ्या मुलीला पदरात घ्या. मी चुकले. माझ्या मुलीला पदरात घ्या. चुकले मी. हरिओम. हे कार्य यांना कसं वाटतंय आपण बघूया. मकरंद दादा खूप उत्तम सादरीकरण. खरं तर मी म्हणलं हा विनोदाचा प्लॉट हा फार पारंपरिक जरी असला तरी तो हमखास हसवणारा निश्चित आहे. म्हणजे अगदी शोलेपासून आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण आज तुम्ही दोघांनी फार उत्तम सादरीकरण केलं आणि ह्या हमखास यशस्वी फॉर्म्युल्यासाठी माझ्याकडनं तुरा. रेणुकाताई क्या बात आहे. मला पण अत्यंत आवडलं आणि भक्ती यू वर फॅन्टॅस्टिक. आज म्हणजे तू ज्या एनर्जीने काम केलंस आणि संयमित अभिनय सम्यानी केला आणि भक्तीने सॉलिड तोडलं आज. म्हणजे कमालच झाली. खूपच छान वाटलं आणि खूप फनी होतं. त्यामुळे मी पण हॅट देणार आहे तुम्हाला. आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 700, 800, 900, 1000 अर्थात 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सर्व दूर पोहोचलेला आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. आणि आज इकडेच हा भाग संपतोय. आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.